माझं कसं होतं ना, मी किती पण लवकर प्लॅनिंग केली की नाही उद्या उठून मला असं असं करायचं आहे, ह्या टायमाला करायचं आहे, पण माझी सगळी प्लॅनिंगवरती ना सगळं पाणी पाणी फिरलं जातं. तसंच झालं होतं. रविवार होता आणि रविवारी इतके सारी प्लॅनिंग होती ना करायची विचारू नका. बाहेर पण जायचं होतं उर्वीला घेऊन, तिच्या स्कूलमध्ये नवरात्री फंक्शन होता आणि सकाळमध्ये टाईम भरपूर होऊन गेला होता. तिचा ड्रेस आणायचा बाकी होता. म्हणजे इतके घाई गडबड झाली ऐन टायमाला विचारू नका. रविवार म्हटलं म्हणजे मुलं पण घरी राहतात आणि त्या दिवशी अजून कामं पण भरपूर सारे राहतात. जाऊ दे, माझं तर नेहमीच आहे. तर मी दाखवत होते की मेथीचे माझ्या म्हणजे कोंब फुटून गेलं होतं मेथीला. चहापत्तीचं झाड पण मस्तपैकी ग्रो करत होतं माझं आणि त्या फुलाचं झाड पण बादलीमध्ये छान फुलं येत होते. तर मुलांसाठी रविवार स्पेशल पास्ता बनवला होता मीने. तर पास्तामध्ये मुलांना चीज आणि ते टाकून घेतलं होतं. तर इतक्या घाई गडबडीत जेवण केलं ना विचारू नका. कारण उर्वीचा ड्रेस घ्यायचा अजून बाकी होता गरबासाठी आणि दरवर्षी आम्ही तिला रेंटवरती ड्रेस घेतो. तर पटापट सगळं आवरून तसंच म्हणजे भांडेकुंडे सोडून जेवण करून ओमला घरी सोडलं आणि कपडे घ्यायला आली उर्वीचे. तर उर्वीचे पण कपडे घ्यायला तर इतके चॉईसेस होते ना, कन्फ्यूज होऊन गेलो तर काय घ्यायचं काय नाही म्हणून असं. तर फायनली एक ड्रेस सिलेक्ट केला होता आम्ही ब्लॅक कलरचा, जो तुम्हाला सगळ्यात अगोदर दिसतोय उर्वीने लावलेला, तोच ड्रेस आम्ही घेतला. आणि बाकीचे भरपूर सारे ऑप्शन होते, जसं पिंकमध्ये होतं, येल्लोमध्ये होतं, वेगवेगळ्या कलरमध्ये छान छान ऑप्शन होते, पण उर्वीला ब्लॅकमध्ये आवडला. तर ठीक आहे चला फायनली आवडून घेतला. त्याची ज्वेलरी पण घेतली. घरी आल्यानंतर माझ्या बहिणीने मॅडमला मेहंदी पाडली. मेहंदी लावल्यानंतर मग संध्याकाळी इतक्या घाईघाईमध्ये 3 वाजता तरी मेकअप स्टार्ट केला होता. तरी पण आम्हाला ना 4:30 वाजता करेक्टली पोचायचं होतं, पण आम्हाला 5 वाजून गेले होते. पटापट सगळ्यांनी नाश्ता विष्टा केला. आम्ही चहा पिली आणि मुलांना ॲपल आणि काही मी किशमिश वगैरे दूध बीत टाकून ओट्स ते बनवून दिलं होतं. फायनली उर्वी रेडी झाली 5 वाजता आणि तसंच निघालो आम्ही घाई गडबडीत. राणी काही येणार नव्हती कारण तिला पण जायचं होतं खेळायला, म्हणून ती घरीच राहणार होती. तर मी, उर्वी आणि ओम पण रेडी झाला होता, मी पण रेडी झाली होती. निघालो जिथं गरबा खेळायचा होता तिथं. आणि काय स्टार्ट झालं होतं. इतकं ऊन होतं ना, पण काही नाही, अर्ध्या तासात लगेच सावली येऊन लागली होती. कारण आम्ही 5 वाजता पोहोचलो होतो. तितकं बरं आहे की गरबा जो स्टार्ट झाला नव्हता म्हणून. असं आरती वगैरे झाली होती पण गरबा स्टार्ट झाला नव्हता. तर टायमावरती पोहोचून गेलो होतो. उर्वीने पण तिची जागा घेऊन घेतली होती की तिला कुठं खेळायचंय म्हणून. सेक्शन वाईज खेळवत होते मुलींना. तर उर्वी तिकडं खेळत होती आणि खूप छान खेळली उर्वी. तर रात्री गरबा खेळल्यानंतर तिचे पप्पा आले ते आम्हाला घ्यायला. तर निघालो आम्ही घरी जाण्यासाठी. आता रात्रीचा टाइम होता, वाजले होते 8 आणि घरी जाऊन काय स्वयंपाक बनवणार, राणीला पण जायचं होतं. तर मी खाल्ला होता पाववडा, मुलांनी खाल्ला होता चीज सँडविच आणि वफल्स पण खाल्ले होते. तो व्हिडिओ काही शूट नाही केला. घरी आली, उर्वीसाठी राणीला रेडी करण्यासाठी तिची मदत केली. फायनली राणी पण रेडी झाली, ती गेली गरबा खेळायला. तसं रात्री राणी घरी 2 वाजता आली होती. तर हाच होता रविवारचा बिझीचा डे. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा.